नमस्कार. माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या दुसऱ्याच दिवशी ज्या दोन घटना मोठ्या मुंबई असेल आणि पुण्यामध्ये असेल, या जो दोन मोठ्या घटना घडल्या त्या घटनेसंदर्भातला मुद्दा जो आहे तो दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित होणार आहे. ते म्हणजे एकीकडे आपण पाहतोय पुण्यातील जी घटना होती ती म्हणजे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना जी होती ती, आणि दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये दोन लोकल एकमेकांना घासल्याचा जो काही मुद्दा होता तो, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय दोन्ही सभागृहांमध्ये या संदर्भामध्ये प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत. साधारणतः आपण पाहतोय की ज्या प्रकारे आज दोन्ही सभागृहांमध्ये पाहायला गेलं तर जे दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम मुंब्रा या स्थानकामध्ये पाहायला गेलं तर ज्या दोन लोकल एकमेकांना घासल्या, मुळात मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल याच्यामध्ये रेल्वे अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या वाढत्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत आपण पाहतोय की प्रश्न जो आहे तो प्रवाशांकडून असेल तो सातत्यानं उपस्थित केला जात आहे. आणि एकीकडे हा ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित होत असून सर्वसामान्य प्रवासी असेल किंवा प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न हा निर्माण होतो. त्यामुळे आजच्या पार्श्वभूमीवरती, या कामकाजाच्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जाणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की या प्रश्न उपस्थित करत असताना नेमकी कार्यवाही काय करणार असा सवाल सुद्धा संबंधित मंत्र्यांना असेल या पार्श्वभूमीवरती उपस्थित केला जाणार आहे. हा प्रश्न जर आपण पाहायला गेला तर अतुल भातखळकर असतील यांच्याकडून विधान सभेमध्ये असेल हा प्रश्न उपस्थित जो आहे तो केला जाणार आहे. तर पुण्यातील जी घटना घडली होती इंद्रायणी नदीवरील कुंडमेळा जो काय परिसर होता, जो काय पूल होता, तो सर्वाधिक नागरिक त्याच्यावरती, क्षमतेपेक्षा सर्वाधिक नागरिक त्या पुलावरती उभा राहिल्यामुळे तो पूल कोसळला, ज्याच्यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मात्र हाचा जो काय पूल होता हा जवळपास 30हून अधिक वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं. जीर्ण अवस्थेत हा पूल असल्याची वारंवार तक्रार स्थानिकांकडून, ग्रामस्थांकडून जी ती केली जात होती. मात्र वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की हा पूल जो आहे तो कोसळला आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना बसला. आणि आता त्यानंतर आता याच पूल कोसळण्याची घटना जी आहे ती सातत्याने अशा बऱ्याच ठिकाणी घडत आहे. मात्र त्या घडू नये यासाठी सुधीर मुनगंटीवार असतील किंवा सुनील शिंदे असतील यांच्याकडून प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत. सरकारकडून नेमकी काय कार्यवाही केली जाते असं सुद्धा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जाणार आहे. याशिवाय धक्कादायक म्हणजे मागील कामकाजादरम्यान या पुलाच्या कामासाठी निधी सुद्धा देण्यात आला होता, निधी सुद्धा पास झालेला होता. मात्र निधी पास होऊन सुद्धा या पुलाचं बांधकाम का झालं नाही याची तपासणी करावी आणि संबंधितांवर कार्यवाही नेमकी कधी होणार याचा सवाल सुद्धा आजच्या या कामकाजाच्या पार्श्वभूमीवरती उपस्थित केला जाणार आहे. हे झालं कामकाजाबाबतचं. मात्र आजचा दिवस हा विधान भवनाच्या बाहेरील परिसरामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा जी आहे ती आज होणार आहे. ती म्हणजे काल भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अर्ज जो आहे तो दाखल केला आणि त्याला कोणताही दुसरा अर्ज जो आहे तो आलेला नाही आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी त्यांची जी निवड आहे ती आज होणार आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास घोषणा सुद्धा होणार आहे. मात्र सध्या मावळते जे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्याकडे मंत्रिपदाचं, महसूल मंत्रिपदाचं जे काय खातं आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांची नियुक्ती जी आहे ती, त्यांचं मंत्रिपद सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे होतं. मात्र नव्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान न देण्यात आल्यामुळे कुठेतरी नाराजी असेल किंवा त्यांची दूर करण्याचा प्रयत्न हा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करून करण्यात आल्याचं सुद्धा बोललं जात आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे आपण पाहतोय की राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक जी शिवसेनेची झाली, या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे मुख्य नेतेपदी या एकनाथ शिंदे यांची नियुक्ती जी ती करण्यात आलेली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत कुणाल पाटील यांचा हा भाजपमध्ये आज प्रवेश होणार आहे. त्यामुळे काँग्रेसला धुळ्यामध्ये मोठा फटका जो आहे तो बसणार आहे. त्यामुळे या सगळ्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या भाजपमध्ये असेल, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असेल, इन्कमिंग जे ते सातत्याने पाहायला मिळत आहे. आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका सुद्धा आहेत. त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते असतील हे प्रवेश करतात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे
आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवरती बाहेरील राजकारणामध्ये पाहायला गेलं तर एक भाजपचे प्रदेशाध्यक्षाची निवड आहे, कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश आहे, तर राज्य कार्यकारिणीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती शिवसेनेची पार पडली, ज्याच्यामध्ये मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली. मात्र या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखाची कुठेतरी नियुक्ती व्हावी किंवा तसा प्रस्ताव यावा अशी मागणी सुद्धा अनेक आमदारांनी या बैठकीमध्ये केली होती. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता नेमका काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या कामकाजामधील जे दोन प्रमुख मुद्दे ते म्हणजे पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा ब्रिज जो होता तो कोसळला आणि मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकानजीक जी काय रोकलची घर्षण झाली आणि त्याच्यामध्ये अपघात घडला, 4 जणांचा जो काय मृत्यू आणि 30हून अधिक जण जखमी झाले, या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून काय उत्तर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.